आशा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार। गुड मॉर्निंग। मस्त सकाळ झाली, त्याला आता स्कूलमध्ये पाठवलेलं आहे आणि म्हटलं कालची खरेदी तुमच्यासोबत शेअर करते। ॲक्च्युली अचानक जायचा प्लॅन आमचा बनला होता आणि तिथे एवढी छान फुलझाडं मिळते अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती। तर पण म्हणजे मी यासाठी रेकॉर्ड वगैरे नाही केलं तिथलं, कारण ना एवढे छान अशी क्वालिटीची झाडं अवेलेबल नव्हती तिथे। कारण ही पण बघा म्हणजे अशी मला स्वस्तात मिळाली आहे, नो डाऊट। आणि मी त्यांना रात्री रिपोर्ट वगैरे केलं आहे, सगळा पसारा दाखवते मी तुम्हाला, पण त्याआधी एक वीक जो आहे त्यांचा अपडेट देते। तर मला 40 रुपयाचं एक असं हे प्लांट मिळालेलं होतं। म्हणजे समजा ही जी आहे ना, ही 40 रुपयाचं असं मला प्लांट मिळालेलं आहे शेवंतीचं। पण इथे तुम्ही बघू शकता यांचे जे पत्ते आहेत ना खालून असे जे आहेत ना जळायला सुरुवात होत आहे, म्हणजे हे हळूहळू वरपर्यंत जाईल। मला माहिती होतं मी दोन ते 3 महिन्यापेक्षा जास्त यांना टिकवू शकत नाही, कारण त्यांची म्हणजे कंडिशन जर खराब कंडिशनमध्ये आपण घेऊन आलो ना तर मग नर्सरीमधून आणल्यानंतर आपल्याकडे खूप कमी चान्सेस असतात की छान ग्रो होतील। याचं पण सेम तशीच कंडिशन आहे, याचं पण सेम तसंच आहे। पण मला असं वाटलं की 2-1 महिने छान मला व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना दाखवता येईल असं छान म्हणून, कारण शेवंती अशी घ्यायची म्हणली ना तर ती 150-200ची देतात ते, पण मला थोडी स्वस्तात मिळाली म्हणून मी घेऊन आली। आणि हे बटन रोज ज्याला आपण गुच्छ गुलाब म्हणतो ते पण अचानक प्लॅन झाला माझा की घेऊयात असं, आणि ते पण काहीतरी 40-50 रुपयाचं जे आहे ते मिळालेलं आहे। त्याला कड्या खूप आहेत, म्हणजे फ्युचरमध्ये जे आहे तुम्हाला भरपूर अशी जे आहे फुलं दाखवू शकते। हे बघा भरपूर कड्या होत्या त्याला, आणि मी असेच झाडं घेणं जास्त प्रेफर करते ज्याला कड्या जास्त आहेत। कारण जसं आता तुम्ही हे बघा, हे आता 8-1 दिवसांनी याचे सगळे फुलं जे आहेत ते कोमेजायला लागतील आणि मग हे झाड जे आहे ते म्हणजे त्याच्यावर फुलं जे आहेत ते राहणार नाही। पण याच्यामध्ये माझ्याकडे ऑप्शन नव्हतं, तिथे सगळे फुलं उमललेलेच होते, तरी मी ट्राय केले की 2-4 कड्या ज्या आहेत ते त्याला असल्या पाहिजे असं। पण हे बघा यात तर मी पूर्ण अशा ज्या आहेत ना कड्यांवालाच जास्त आणलंय, जेणेकरून आपल्या घरी आल्यानंतर जे आहेत ते फुलं उमलले पाहिजे, म्हणजे जास्त दिवस आपल्याकडे ते दिसायला छान दिसतं। सो एक छोटीशी टिप, आणि यापेक्षा जास्त आनंद मला कसला झाला असेल ना हे झाडं म्हणजे हे झाडं घेणं सोडून, तर तो मी तुम्हाला दाखवते। झाडांची शॉपिंग जी आहे ती स्वस्त झाली, त्याचा आनंद एका बाजूला, पण ही कटिंग मी तिकडून चोरून आणली आहे याचा आनंद मात्र एका बाजूला। असंच एक हँगिंग पॉट, ते खूप छान ग्रो झालेले होते। 150 किंवा 110 पर्यंत त्यांनी दिलं असेल जेवढं मला माहिती आहे, पण मी प्राईस नाही विचारली। पण त्याच्या खालीच ना असे हे पत्ते त्यांनी तोडून ठेवलेले होते, मे बी कटिंग करून ठेवली होती, पण ते त्यांना पाणी लागतं ना त्यामुळे त्या पत्त्यांमधून रूट्स ज्या होत्या ना त्या आलेल्या होत्या। आणि मग काय मला बघणार तिथं कोणीच नव्हतं म्हणून मी हे काही असे पत्ते तिथून उचलून आणले आणि आल्या लगेच मी त्यांना इथे जे आहे मातीमध्ये शिफ्ट करून दिलं आहे। खूप छान, म्हणजे आता पण ते हात लावल्यावर असं फ्रेश वाटतंय। याचा अर्थ असा आहे की हे सगळे जगणार आहेत। पण हे सगळं छान दृश्याच्या पलीकडे जर काही असेल ना याच्या पलीकडे, तर तो हा पसारा आहे जो मी रात्री करून ठेवला होता। हे सगळं मी प्लांट रिपोर्ट वगैरे करून ठेवले, पण हे आवरण्याची काही ताकद माझ्यामध्ये नव्हती। म्हटलं जाऊ दे सकाळी आवरूयात मस्त। याच्यामध्ये कोकोबीट आहे, जी मी 5 किलोची अशी मोठी वीट असते ना ती एकच वेळा मागवून घेतलेली होती। 3 वर्षापूर्वी मागवली होती मुंबईला असताना, जी अजून पण अर्धी तरी उरली माझी। मी असं थोडं काढून ठेवते आणि थोडं करून यूज करते। आता हा पसारा आवडायचा आहे। आणि आम्ही एक प्लांट घ्यायला गेलो होतो, ते म्हणजे हे जे आहे नागिनचं पान आमच्याकडे याला म्हणतात, ज्याला आपण पान शॉपवर आपण पान घ्यायला जातो ना, हे तेवाला आहे। तर ते आणलं आहे, हे पण 40 रुपयाचंच मिळालेलं आहे। त्याला मी शिफ्ट करून घेतलं आहे घरच्या कुंडीमध्ये, आणि त्याला हे आता काहीतरी छान जे आहे स्टिकला गुंडाळून ठेवावं लागेल, जेणेकरून ते छान ग्रो करेल। पियाच्या पप्पांचं असं म्हणणं आहे की पान आहे ते आपण खाल्लं पाहिजे, म्हणून त्यांचं चाललं होतं की नाही आपण घेऊयात। आणि शेवटी आणलं। याची खरेदी करायला गेलो होतं, पण एवढी छान जे आहे ती फुलझाडं माझी आलेली आहेत। चला आता मी हे सगळं जे आहे ते आवरून घेते, आणि आवरल्यानंतर क्लीन बाल्कनी तुम्हाला दाखवते, आणि ही सगळी फुलझाडं पण मस्त जागेवर ठेवते। छान मस्त अंघोळ झाली आहे। किती वाजले माहिती तुम्हाला? आता 11:15 झाले आणि मी 11 वाजता अंघोळीला गेली होती। अंघोळ झाली माझी, कारण मी पिया स्कूलला गेल्यानंतर 8:30 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत बाल्कनीमध्येच माझी कामं चालू होती। बऱ्याच गोष्टी होत्या इकडच्या तिकडे करायच्या होत्या, सगळं अगदी सॉर्टेड करून ठेवलं, आणि बाल्कनी एकदम नीट क्लीन आणि व्यवस्थित सगळी झाडं जी आहेत ना ती ऑर्गनाईज करून ठेवलेली आहेत। तुम्हाला दाखवेल मी, पण आता नाही, व्हिडिओच्या शेवटी दाखवेल, म्हणजे तुम्ही लोक व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार। आणि काल बघा मी कालच्या दिवशी मस्त अशी थ्रेडिंग वगैरे पण करून घेतली आहे। तसं काल मी आयब्रोचा नंबर लावला, पण अप्पर लिप्स माझ्याने करायचे राहून गेले। मला असं वाटतं ना की जे लोक असे घरी थोडं थ्रेडिंग, म्हणजे ज्यांना जमतं ना, थ्रेडिंग म्हणा वॅक्सिंग म्हणा, ज्यांना जमतं ना, ते 2 प्रजातीचे लोक असतात। मी तुम्हाला सांगते, एक त्यातली प्रजाती अशी असते की त्यांना सगळं जमतं ना, ते अगदी वेळेवर, म्हणजे वेळात वेळ काढून, कितीही बिझी राहू द्या वेळात वेळ काढतात। आणि त्यांना माहिती आहे की बाहेर जाऊन अर्धा तास घालवण्यापेक्षा 1 तास घालवण्यापेक्षा घरच्या घरी आपण हे 5-10 मिनिटात करून घेऊ शकतो, ते वेळ काढतात आणि रेग्युलर थ्रेडिंग म्हणा, अप्पर लिप्स म्हणा, वॅक्सिंग म्हणा, हे सगळं करतात। ती एक प्रजाती, आणि मला आवडेल त्या प्रजातीमध्ये सामील होण्यासाठी, पण मला ते काही म्हणजे होत नाही। एक तर कुठेतरी कंटाळा पण नळतो, दुसरी गोष्ट अशी होते की वेळ पण नसतो, की रोज काही ना काही कामं चाललेली असतात, त्यामुळे वेळ मिळत नाही, आणि हे वेळाचे रिझन देऊन मी ते करत नाही। मग मी त्या दुसऱ्या प्रजातीमध्ये येते की ज्यांना सगळं जमतं, पण असे काही ना काही छोटे मोठे रिझन देऊन ते एक्सटेंड करतात की आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, कारण पार्लरपर्यंत जाणं तर ती सवयच नाही म्हणल्यावर मग ते होतच नाही। पण मी कसा तरी काल नंबर लावलेला आहे, तरी माझे अप्पर लिप्स करायचे बाकी आहेत। आता माहीत नाही त्यांचा कधी नंबर येईल, पण एक वस्तू मी कालच्या दिवशी मागवलेली होती आणि ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे। ती म्हणजे ही आयब्रो, आपण याला आयब्रो पॅलेट
पॅलेट म्हणून घेऊ शकतो तसं आयब्रो पावडर यावर लिहिलेलं आहे. याच्यामध्ये ना बरेच ऑप्शन तुम्हाला मिळतील. माझे जे आयब्रोज आहेत ना म्हणजे त्यांचा जो कलर आहे तो अगदी पूर्ण ब्लॅक आहे, म्हणून मी प्रेफर करते की ब्लॅकनेस जे आहे ते फील करावं. तर असं जे आहे ते रिसीव्ह झालंय. याची प्राइस आय थिंक 158 रुपये अशी काहीतरी आहे. 58 नाही 58, 158 म्हणजे 150 पकडूयात आपण. 150 रुपयामध्ये मला हे मिळालेलं आहे. कमी जास्त प्राइस होऊ शकते जेव्हा तुम्ही घेणार तेव्हा. आणि मी कालच्या दिवशी जरा यूज केलं होतं त्यामुळे क्वालिटी याची चांगली आहे. सो असं काहीसं जे आहे ना याच्यामध्ये छोटूसा ब्रश मिळतो. दोघी साईडून आपण याला यूज करून घेऊ शकतो. आणि हा असा मिरर पण आहे याला. आणि हे 2 कलर आहेत. याच्यामध्ये आता एक ब्लॅक कलर आहे डार्क आणि एक थोडासा असा लाईट कलर आहे. याच्यामध्ये ऑप्शन मिळतं आपल्याला ब्लॅक सोबत ब्राऊन किंवा डार्क ब्राऊन आणि लाईट ब्राऊन असे पण आहेत ऑप्शन. मी सगळे जे 2-4 असतील ना ते सगळे ॲफिलेटमध्ये टॅग करते. तुम्हाला परचेस करायचं असेल तर बघा. आणि तसं मी मिशोवरून मागवलं. मिशोचं प्रोडक्ट मी जे लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देते. मला मागे कंटिन्यू 2-4 कमेंट यायचा. मी एकदा व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं पण असं फार लांबून मी असं होतं ना फील करून दाखवलं होतं. पण आता म्हटलं हे प्रोडक्ट पण शेअर होईल तुमच्यासोबत कारण युजफुल आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कसं आयब्रो फील करते हे पण तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता मी इथे बघा हे ब्रशवर जे आहे ना थोडंसं असं घेते. तुम्ही दोघी माझ्या आयब्रो बघून घेऊ शकता. तिथे अगदी म्हणजे इथे डार्क आहेत माझ्या पण इथून विरळ आहेत. जेव्हा कधी आपल्याला बाहेर जायचं असलं किंवा मेकअप केल्यानंतर ना म्हणजे माझ्याकडे 2 प्रकारचे आयब्रो पेन्सिल आहे पण मला ते यूज करता येत नाही अजिबात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंवा माझे केस जे आहेत ना म्हणजे थिक आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ती आयब्रो पेन्सिल खाली पोहोचण्याच्या आधी केसांनाच खूप जास्त लागतं किंवा मग मला लावता येत नसेल. मे बी दोघंही प्रॉब्लेम जे असतात ते असू शकतात असं मला वाटतं. पण मला हे नेहमी कन्व्हिनियंट वाटतं असं यूज करणं. माझ्याकडे जे आय शॅडो पॅलेट आहे ना तर त्याच्यामध्ये एक ब्लॅक कलर मिळतो बघा. मी त्याच्यानेच जे आहे ते आयब्रो फील करून घेते. जेव्हा आपण छोटं मोठं काही फंक्शन असेल तयारी करून कुठेतरी बाहेर जायचंय मी ट्राय करते. कारण मी पहिले असं काही लावायची नाही आयब्रो पेन्सिल वगैरे काहीच यूज करायची नाही. पण जेव्हापासून मी यूज करायला लागली ना मला असं वाटायला लागतं की थोडं असं छान लुक जो आहे ना तो चेहऱ्याचा दिसतो. आयब्रो छान फील केलेले असले की एकदम फिनिशिंग असा लुक येतो किंवा उठून दिसतात आपल्या आयब्रो. काय होतं ना म्हणजे याची मला खरं तर घ्यायची गरज नव्हती कारण ती जी आय शॅडो पॅलेट असते त्याच्यामध्ये तो ब्लॅक कलर असतो. पण अशी गोष्ट होऊन जाते कुठे बाहेर जायचं असलं ना की मग ते तेवढा ब्लॅक कलरसाठी जे आहे ना कारण एवढी आय शॅडो पॅलेट आपण म्हणजे कधी डोळ्यांचा मेकअप वगैरे एवढं कधी करत नाही. पण त्या ब्लॅक कलरसाठी मला पर्टिक्युलर ती पूर्ण आय शॅडो पॅलेट जी आहे ती कॅरी करावी लागायची कुठे माहेरी गेली वगैरे तसं. तर त्या सिच्युएशनमध्ये मला असं छोटंसं काहीतरी पाहिजे होतं जे कॅरी करायला पण थोडं जे आहे ते इझी राहील. तर आता बघा मी इथे ब्रशवर अगदी थोडंसं घेतलंय आणि तुम्ही दोघी माझे आयब्रो इथे एकदम म्हणजे मी काही यापूर्वी लावलेलं नाही आणि आता मी तुम्हाला लावून दाखवते. ॲक्च्युली मला असं बघून लावता नाही येणार. त्याच्यामध्ये मिरर पण दिला एक छोटा त्यात बघून जे आहे ते आपण अप्लाय करून घेऊ शकतो. हे बघा मी जास्त अजून पूर्ण व्यवस्थित पण केलं नाही. फक्त पुढचं जे आहे ना इथलं पुढचं मी थोडं फील केलंय फक्त. आणि हे बघा हे असं विरळ दिसतंय आणि हे असं दिसतंय म्हणजे असा चेहरा जो आहे ना पूर्ण असं छान उठून दिसतात आयब्रो. आणि तुमचा ब्राऊन कलर असेल ना आयब्रोचा हेअरचा तर तुम्ही तो पण जो आहे तो अप्लाय करून घेऊ शकता. दोघांमधला फरक तुम्ही इथे बघू शकता. मला असं वाटतं की छान वाटतं असा फेस आपण जे आयब्रो फील करून घेतले तर हे छोटंसं प्रोडक्ट होतं जे मी कालच्या दिवशी परचेस केलं आणि माझ्यासाठी खूप युजफुल आहे. बाकी तुमच्यासाठी असेल तर तुम्हाला प्रोडक्टची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये ॲफिलेटमध्ये मिळून जाईल. चला आता बऱ्यापैकी उशीर झाला. आता 11:30 तर वाजलेच असतील म्हणल्यावर माझं एक्स्ट्राची काही कामं होणार नाही. पण बाल्कनी खूप छान मस्त क्लीन झालेली आहे. बऱ्याच अशा गोष्टी होत्या माती एक्स्ट्राची ते सगळं मी काढून टाकले आणि व्यवस्थित बाल्कनी ऑर्गनाईज करून ठेवली. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाल्कनीचा लुक पाहायचा असेल तर झाडं सगळी परत पाहिजे असतील तर. आणि आता मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागते. महत्त्वाचं हे की आज स्वयंपाक काय करायचं ते पण डिसाईड नाही म्हणल्यावर तिथून सुरुवात आहे. ते डिसाईड होईल स्वयंपाक करते आणि मग जर काही छान घडलं तर तुमच्यासोबत शेअर करते. घरी आली आहे आणि जरा वेळ झाला स्कूलमधून येऊन. जे तिला खायला दिलं तिने ते खाल्लं. ॲक्च्युली तिच्या टिफिनच जरा उरला होता तर तो टिफिनच तिने संपवला. तिच्यासाठी चपाती उरवली होती फक्त. भाजी आम्ही पूर्ण संपवली होती आणि तिला सांगितलं पिया की तू चपाती आणि नुटेला खा. एरवी म्हणजे तिला जसं सांगितलं ना चपाती आणि नुटेला खा तर पिया कशी हॅपी होती तेव्हा. पण आज तिने मला काय आन्सर दिलं म्हणजे मी ते आन्सर ऐकून एवढी आश्चर्यचकित होती म्हणून मी तुमच्यासोबत आता हे शेअर करते. काय बोललीस पिया तू तेव्हा? की मम्मा तू खाऊन घे मला खूप स्टडी आहे. असं बापरे खूप स्टडी. हे ऐकून मला असं वाटत होतं की बापरे काय स्टडी आणि काय नाही. घेऊन बसली. कुणाची बुक आणली का बाळा तू? कुणाची आणली? फ्रेंडची? तर असं आमचा स्टडी आहे आणि त्यासाठी आम्ही नुटेला आणि चपाती सॅक्रिफाईस केली आहे की भूक नव्हती तिलाच माहिती. पण तो चान्स मी मारला आणि मी मस्त असं नुटेला चपाती खाऊन टाकली. यम्मी असते पण नुटेला आणि चपाती. छान वाटतं ना असं. कमेंटमधून कळवा मला. मुलं अशी छान एकदम डेस्परेटली अभ्यास करतात तेव्हा.
ठीक आहे, बघा मॅडम जरा तुमचा फोटो घेतो आम्ही. झालं. तुम्ही व्हिडिओ स्किप करण्यापेक्षा मीच व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये करून ठेवला होता, कारण मी एक्सप्लेन करायला बसली ना, मी खूप अगदी बारीक बारीक जे आहे ते एक्सप्लेन करत बसते. मला शॉर्टकट कसं एक्सप्लेन करावं ना हे बऱ्यापैकी समजत नाही. चला असो, आता आणि तुम्हाला काही वेळानंतर हे असं जे आहे ते पटापट बोललेलं माझं जे आहे ते ऐकायला मिळेल. आणि हो, मी तुमच्यासोबत उद्याच्या दिवशी स्पेशल असा ब्लाऊज जो आहे ना त्याचा हॉल व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ नक्की आवर्जून बघा. तुम्हाला घ्यायचं नसेल तरीही माहिती म्हणून तुम्ही बघून घ्या, काय माहिती तुम्हाला फ्युचरमध्ये कामात येईल. तर 4-5 ब्लाऊज मला आता रिसीव झाले होते, त्यातलं हे एक आहे. मी सगळे तुम्हाला दाखवत नाही, पण हे पर्टिक्युलर मी टॅग करून देते. आणि जेवढे आता रिसीव झाले ना ते तरी खूप छान रिसीव झालेले आहेत. म्हणजे मला असं वाटते की मी हे आधीच घेऊन घ्यायला पाहिजे होते. आता अजून येणारे कसे येतील हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. बाकी हे मी आता तुम्हाला एक दाखवलं ना, त्याची क्वालिटी, स्टिचिंग, फॅब्रिक सगळं काही खूप छान आहे. त्यामुळे तुम्हाला आता हे एक बघायचं असेल तर मी प्रोडक्ट तेवढं टॅग करून देते, तुम्ही चेकआउट करा. बाकी मी खरंच खूप जास्त एक्सायटेड आहे की कसे जे आहेत ते बाकीचे सगळे ब्लाऊज निघतील आणि तो हॉल व्हिडिओ कसा असणार आहे, तुम्हाला किती आवडेल. चला असो, मी तुम्हाला म्हणली होती की मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बाल्कनी दाखवेल, पण थोडं पूर्वीच दाखवते कारण एक्साइटमेंट माझ्यानेही कंट्रोल होत नाही. तर अशी काहीशी जी आहे सध्या फुलांनी भरभरून जी आहे ती माझी बाल्कनी आहे. बऱ्यापैकी मी अजून फुलझाडं इथे ॲड करू शकते, पण काही झाडं जुनी असतात, जरी त्यांना आता फुलं येत नाही ना ती आपल्याला टाकून द्यावीशी वाटत नाही, किंवा आपल्याला अपेक्षा असते की नाही याच्यावर थोडा टाईम इन्व्हेस्ट केला ना आपली ती झाडांनाही छान पहिल्यासारखी होतील आणि त्यांनाही फुलं येतील. त्यामुळे अशीही काही आहेत. पण मी जो फ्रंटचा माझा कॉर्नर होता ना तिथे सगळी फुलझाडे ठेवली, जिथे मी आता तुम्हाला दाखवते. म्हणजे कधीही तुम्हाला मी इथून असा व्ह्यू दाखवला ना की हा छान व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल. कालचा व्हिडिओ एंड करण्याच्या वेळेस मी तुम्हाला असं म्हणली होती की झुडिओमधून जी काही छोटीशी शॉपिंग केली हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. म्हटलं हा व्हिडिओ संपण्याआधी तुमच्यासोबत शेअर केला गेला पाहिजे. तर हे तर तुम्ही मला काल वेअर केलेलं बघितलंच होतं. छान आहे. याचा कापड असा एकदम सॉफ्ट आहे, हात लावल्यावर असं वाटतं ना की परत परत हात लावावं तसा याचा कापड आहे. याची प्राइस काहीतरी 700 रुपये आहे आणि मी एक्स्ट्रा स्मॉलमध्ये घेतलं. याच्यापेक्षा अजून कमी साईज राहिली असते ना तरी पण मला हे आलं असतं परफेक्ट. मला म्हणजे असं पाहिजे होतं स्वेटर की असं आपण जीन्सवर वगैरे जे आहे बाहेर वगैरे कुठे गेलो तर आपण त्याला घालून जाऊ शकतो. चेनवाला नको होतं मला, तसं तर मला हुडी पाहिजे होती. म्हणजे सेम असंच एक शर्ट सारखंच असतं, ते पण तुम्हाला माहितच असेल. आणि मागून त्याला फक्त कॅप असते, डायरेक्ट असं शर्ट सारखं घालायचं तसं हवं होतं. पण तिथे तसे काही एवढे नव्हते. आणि ऑनलाईन पण मी गेल्या वर्षी मिशोवरून मागवलेलं होतं, तर ते प्राइस आणि क्वालिटी वाईज चांगलं होतं. पण जसा त्याच्यामध्ये कलर जसा दिसत होता ना तसा त्याचा कलर नव्हता, थोडासा वेगळा होता, जो म्हणजे चांगला दिसणार आणि असा थोडा कलर होता. म्हणून मग मी त्याला रिटर्न केलं होतं. आणि ह्या वर्षी म्हटलं तेच मागवा, रिटर्न करा, याच्यामध्ये जे आहे ती थंडी निघून जायची माझी. लकीली मला झुडिओमध्ये हे असे काही जे आहे ते मी आलं. आणि जे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नव्हतं मी ते म्हणजे हे अशा पद्धतीचं जे आहे एक स्वेटर शर्ट आपण याला म्हणून घेऊ शकतो तसं आहे. याचा कापड जो असे जुने स्वेटर असायचे ना म्हणजे विणलेला सारखं तसं हे आहे. आणि हे पण घालून छान दिसतं. हे पण सेम त्याच्यासारखंच, याला पण कॅप वगैरे नाहीये मागून. आणि याची प्राइस जी आहे ना तर ती 600 रुपये आहे. जे मी स्मॉल साईजमध्ये घेतले, हे स्मॉलमध्ये घेतले, ते एक्स्ट्रा स्मॉलमध्ये घेतलंय. सो असं होतं, प्रत्येकाची साईज जी असते ती वेगवेगळी असते. आणि ही माझी विंटरची शॉपिंग जी आहे ती छोटीशी झालेली आहे. तसं मला ना हे अशामध्ये ना सेम अशा कापडचं एक मरून कलर असतो बघा, असा डार्क मरून कलर असतो ना तशामध्ये पाहिजे होतं. म्हणजे जे जीन्सवर अजून छान दिसतं, पण तिथे काय अवेलेबल नव्हतं. पण आता बघूयात, म्हटलं पुढच्या वर्षी ते स्वप्न देखील आहे जे आपण पूर्ण करून घेऊया. आणि अजून एक गोष्ट, मी गेल्या 4-5 मागचे जे व्लॉग आहेत ना तेव्हापासून जे म्युझिक यूज करते ना व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला वगैरे, मी आधी पण हे कंटिन्यू यूज करायची. आणि अक्षरशः मला एवढ्या कमेंट यायच्या ना की तू हे म्युझिक कुठून घेतलंय, आम्हाला त्याची लिंक पाठव. आणि मी तेव्हा पण खूप वेळा सांगितलं होतं की त्याची लिंक माझ्याकडे नाहीये. आणि मला इन्स्टा वगैरे पण भरपूर DM येतात, पण ते तिथे पण म्युझिक सेंड करायचं ऑप्शन नाहीये, त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो. पण तुम्हाला हे म्युझिक पाहिजे असेल ना तर तुम्ही माझा व्हिडिओ जेव्हा स्टार्टिंगला प्ले होतो ना तेव्हा तो व्हिडिओ प्ले करायचा आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये जे व्हॉइस म्हणजे असतं ना व्हॉइस सर्च असतं बघा युट्यूबला, ते तुम्ही सर्च करून घेऊ शकतात. पण ते तुम्ही युट्यूबसाठी यूज करू नका, कारण मी पण जे हे म्युझिक यूज करते ना हे पण पर्टिक्युलर जेवढं मी एक छोटासा जो आहे ना तो पार्ट यूज करते, म्हणून मला कॉपीराईट येत नाहीये. नाहीतर मागचे माझे बरेच व्हिडिओ जे आहेत ना स्टार्टिंगला मला कॉपीराईट येत नव्हतं आणि अचानक जे आहे ना बऱ्याच व्हिडिओंवर कंटिन्युअस जे आहे ते कॉपीराईट यायला लागलं. त्यामुळेच मी
तुम्हाला जे आहे रिकमेंड करणार नाही की तुम्ही हे म्युझिक यूज करा, कारण आता मला कळलंय की तेवढ्या पार्टला जे आहे ती कॉपीराईट येत नाही, पण मला माहित नाही फ्युचरमध्ये पण ते येतं की नाही येत. असं बऱ्याच वेळा कधी कधी येतं आणि अचानक एखाद वर्षानंतर पण त्या व्हिडिओला जे आहे ते कॉपीराईट येतं आणि आपली सगळी मेहनत जी आहे ती वाया जाते. तर या म्युझिकसाठी तरी पर्टिक्युलर माझं असं आन्सर आहे, जरी तुम्ही असं माझा व्हिडिओ प्ले करून जरी तुम्हाला गुगलवरून हे मिळालं ना, तरी पण 100% शुअर होऊन तुम्ही हे यूज करू नका. बरेच जण यूज करतात, पण काही दिवसानंतर जे आहे ती कॉपीराईट येण्याची शक्यता असते आणि जसं मी सांगितलं की मेहनत पूर्ण पाण्यात जाईल आपली. तर असं होतं ते याच्याबद्दल, कारण मला खूप कमेंट येत होता, मला पर्सनली DM पण येत होते ह्या म्युझिकसाठी, कारण आता मी 2-4 दिवसापासून यूज करते. जसं माझा तो कपाटाचा व्हिडिओ होतो त्याच्यामध्ये पण मी ती म्युझिक लावलेलं होतं. ते ऐकायला खूप छान वाटतं आणि इतक्या कमेंट येतात मला की खरंच खूप छान आहे, ॲज अ रिंगटोन म्हणून तू आम्हाला दे म्हणून. पण ते देण्यासाठी माझ्याकडे ऑप्शन नाही, कारण आपण त्याची लिंक माझ्याकडे नाही, पहिला मुद्दा. पण तुम्हाला जर असा यूजसाठी पाहिजे असेल ना, रिंगटोन म्हणा किंवा तुम्हाला ऐकायला थोडंसं एकदम शांत असं वाटतंय, तर मग तुम्ही ते काम करू शकता. माझा व्हिडिओ जेव्हा ते म्युझिक प्ले होतं ना, तेव्हा तुम्ही डायरेक्ट जे आहे ते यूट्यूबचे जे आहे व्हॉइसवर तुम्ही सर्च करून घ्या, तुम्हाला ते म्युझिक जे आहे ते मिळून जाईल. तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथे संपवते या छान अशा माझ्या विंटर शॉपिंग सोबत. बराचसा पसारा इथे पडला आहे जो तुम्हाला दिसत नाही, तो मला आता आवरून घ्यायचा आहे आणि लगेच अंधार पण जे आहे ते आता लवकर व्हायला लागतं, स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे आणि बाकीची तीच आपली सगळी रेग्युलर कामं. तर चला मग मी व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ ना मला नक्की कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो स्वतःची काळजी घ्या.